होतो डायरेक्ट. आता आपला जो लास्ट पॉईंट आपण बघितलेला होता ह्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ प्रोडक्ट कव्हर अंडर कन्झ्युमर फायनान्स. आता फक्त हे 1 बाय 1 पॉईंट तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्या किंवा डायरेक्ट समजून घ्या काय असतील ते. त्याच्यामधले आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे आता आपण ते गेल्या ह्याच्यामध्ये ओपन अकाउंट, क्रेडिट कार्ड, रिव्हॉल्विंग अकाउंट, ऑप्शनल प्लॅन, इन्स्टॉलमेंट अकाउंट हे पॉईंट्स बघितलेले होते. तर त्याच्यानंतर आजचे जे आपले पॉईंट आहेत तो आपला पॉईंट आहे कन्झ्युमर फायनान्स. आता कन्झ्युमर फायनान्समध्ये काय सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला की बघा आपल्या ह्याच्यामध्ये कन्झ्युमर फायनान्समध्ये आपले काय सांगितलं की भरपूर टाइप्स ऑफ क्रेडिट फॅसिलिटी अवेलेबल करून देत कस्टमरसाठी. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये ती ऑफर अवेलेबल करून देत तुम्हाला की काय होऊ शकतं, तुम्ही इझिली काय करू शकता, फायनान्स घेऊ शकता. कोणत्या बेसिसवरती, तुमच्या इन्स्टॉलमेंट बेसिसवरती. मग हेच त्यांनी सांगितलं की खूप सारी कंपनी आहेत, कंपनीज अँड डीलर्स ऑफ द व्हेरियस फॉर्म्स ऑफ अवर क्रेडिट कन्झ्युमर्स टू प्रोव्हाइडिंग दॅट टाइप ऑफ इन्स्टॉलमेंट लोन. म्हणजे असे खूप कंपनीज आहेत ते तुम्हाला काय करतात, लोन प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. मग त्याच्या रिलेटेड काही पॉईंट सांगितले आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला आजचा आपला पॉईंट आहे आपला टर्म्स ऑफ कन्झ्युमर फायनान्समध्ये इलिजिबिलिटी. आता इलिजिबिलिटीमध्ये तुम्हाला काय सांगितलंय की अशा प्रकारे तुम्हाला लोन दिलं जातं की ते त्यासाठी काय असेल, इलिजिबल असेल. जरी ते सांगितलं की तुम्ही कन्झ्युमर फायनान्स तुम्हाला प्रोव्हाइड करतायत, बरोबर. ते प्रोव्हाइड करत असताना समजा तुमच्याकडे एक तुम्ही पुअर फॅमिलीतनं बिलॉंग करताय. ओके. पुअर फॅमिली तुम्ही जर बिलॉंग करताय आणि तुमच्याकडे तुम्हाला काही तुमचे नीड्स तुम्हाला घ्यायची काही गरज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती घ्यायची आहे, तुमचे वॉन्ट्स काय वाढले तसं. समजा तुम्हाला एखाद्याला कोणाला चांगली टीव्ही घ्यायची आहे किंवा रिफ्रिजरेटर घ्यायचं आहे. तुमच्याकडे अमाऊंट, तुमची सेव्हिंग अमाऊंट तुमच्याकडे आहे तुमची किती, 50,000. ओके. आणि त्याच्यातून तुम्हाला टीव्ही घ्यायची आहे, तुम्ही एकदम न घेता तुम्हाला काय करतात की हे जे असतात प्रोव्हाइड करतात जे लोन्स कन्झ्युमरसाठी, अशा सेवा देतात की तुम्ही 50,000 तुमची तेवढी सांगितलं की तुम्ही पोर फॅमिली जर बिलॉंग करताय तर 50,000 जर असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही 10,000 फक्त इन्स्टॉलमेंट भरून तुम्ही ती काय करू शकता, घेऊ शकता. म्हणजे ह्याचा फायदा सांगायचा तुम्हाला की काय, की तुम्ही इन्स्टॉलमेंट भरून तुम्ही काय करू शकता, ते प्रोडक्ट बाय करू शकता, जेणेकरून तुमची इलिजिबिलिटी बघून, तुमचं उत्पन्न बघून तुम्हाला ते काय करतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. तेच त्याचा हेतू आहे कन्झ्युमर फायनान्सचा, की तुमचे रिमेनिंग जे 40,000 असतील तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या ठिकाणी किंवा तुम्ही सेव्हिंगसाठी काय करू शकता, यूज करू शकता. म्हणजे हीच आहे एलिजिबिलिटी की तुमचं बघून तुम्ही काय करता, तुमचा हप्ता तुम्ही सुद्धा मॅनेज करू शकता. आता एखाद्याचं जर इन्कमच मंथली 10,000 असेल, बरोबर आहे, जसं सांगितलं 50,000 मध्ये 10,000 भरले, म्हणजे ह्याचा अर्थ काय करायचं, इन्कम सपोज 10,000 असेल, एकदा एक्झाम्पल घेऊया, आणि त्याचा जर आपला जो ईएमआय असेल तो महिन्याला 2,000 रुपये पर्यंत भरू शकतो किंवा 1,200 पर्यंत भरू शकतो. बरोबर आहे. मग काय करणार, त्याच्या एलिजिबिलिटीनुसार काय करू शकतो, आपला ईएमआय सुद्धा पे करू शकतो. मग हाच त्याचा पॉईंट आहे आपला पहिला, तो आहे एलिजिबिलिटी. ओके. त्याच्यानंतर जो आपला सेकंड पॉईंट याच्यामध्ये आहे तो आपला आहे गॅरंटी. आता गॅरंटीचा अर्थ काय होतो, समजा तुम्ही एखाद्या मोठ्या प्रमाणात तुम्ही जर लोन अमाऊंट उचलताय, बरोबर, तुम्हाला इथे गॅरंटर्स असतात. बघा, इव्हन तुम्ही बँकेमध्ये अकाउंट ओपन करत असताना सुद्धा काय तुम्हाला लागतो, तिथला ओल्ड कस्टमरची तुम्हाला साईन घ्यायला लागते. तिथला जो ग्राहक असेल, जो खूप तिथला अकाउंट होल्डर असेल. मग सेम लाईक हिअर, की तुमचा जर एक काय असतं, बॉन्ड केला जातो की तुम्ही एखाद्या लोनसाठी अप्लाय करताय आणि तुम्हाला एक गॅरंटर लागतो. बरोबर आहे. समजा त्याच्याकडून जे वसूल नाही करतात, तुम्ही काय करू, तुम्हाला ते लोक हे पण विचारू शकतात त्याच्याबद्दल, की तुम्ही ह्याच्यासाठी गॅरंटर होता, ते तुम्ही ह्याचं जे अमाऊंट आहे ह्याला पे करायला सांगा, अदरवाईज तुम्ही त्याचं हप्त्यात किंवा जे इंटरेस्ट तुम्ही पे करा. म्हणजे काही गॅरंटरचं काम काय असतं, की तुम्हाला काय करतो, तो लोन जे जो त्यांचा ओल्ड कस्टमर असेल तो काय करतो, तुम्हाला हेल्प करू शकतो त्याच्यामध्ये, आणि तो गॅरंटी घेऊन तुमची तुम्हाला लोन पास करून देऊ शकतो. नंतरचा आपला जो पॉईंट आहे आपला तो आहे टेन्युअर्स. सो टेन्युअर्स म्हणजे काय, की तुमचे ऍसेट्स. आता काय सांगितलंय की तुम्ही फक्त तुमच्या एलिजिबिलिटीनुसार तुम्ही लोन काढू शकता, तुमच्या गॅरंटर तुम्हाला ठेवून पर्सनल लोनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट ऍसेट. आता काही तुमच्या जे मौल्यवान वस्तू आहेत, जसं की तुमचे गोल्ड, तुमचं एमए प्लॉट, म्हणजे जे लँडिंग, जे पण तुमचे मौल्यवान वस्तू आहेत, तुमचे जे ऍसेट आहेत जास्त किमतीच्या, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही काय करू शकता, लोनसाठी अप्लाय करू शकता. बरोबर आहे. म्हणजे असं सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये, की तुमचे जे गॅरंटेड पर्सेंट मध्ये तुम्ही काय करू शकता, लोनसाठी डायरेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता. हे आहे. त्याच्यानंतर आहे रेट ऑफ इंटरेस्ट. आता जसं तुम्हाला मी सांगितलं की काल तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की नॉन बँकिंग जे आहे, बरोबर आहे, ते आपलं रेट ऑफ इंटरेस्ट काय कुणाच्या वरती डिपेंड होऊन विचारत नाही. पण बँकेचं कसं असतं, डायरेक्ट ते तुम्हाला सांगतात की एवढ्या वेळी गव्हर्नमेंटच्या इश्यूज तुमची एवढा इंटरेस्ट आहे. पण ह्यांचा जो इंटरेस्ट काय असेल, डिपेंड्स त्यांच्यावरती. ते त्यांनी सांगितलं की तुम्ही 10,000चा मोबाईल घेतला, बरोबर आहे, अगदी 0% तुम्हाला काय आहे, प्रोसेसिंग फी आहे. बरोबर आहे. 0% तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट द्यायचा आहे. पण त्याची जी प्रोसेसिंग फी आहे तिथं ते काय करतात, की तुम्हाला त्याच्याबरोबर तुम्ही समजा एखादा 10,000चा किंवा 50,000ची वस्तू तुम्ही विकत घेतली, तर तुम्हाला काय सांगतात, की सुरुवातीला तुम्हाला आम्हाला 1,200 रुपये तुमचा आम्ही इन्शुरन्स करून घेणार. 1,200 तुमचा इन्शुरन्स असणार आहे. पहिले प्रोडक्ट इन्शुरन्स असायचं,
बरोबर आहे. आता काय करतात, आता त्या व्यक्तीचा इन्शुरन्स करून घेतात, जेणेकरून आपल्याला पुढचं हे शिकायचंच आहे पुढच्या पॉईंटमध्ये, की जेणेकरून आपण जर त्या व्यक्तीला काही झालं किंवा त्या व्यक्तीने काही अकस्मात मृत्यू झाला तर आपण इन्शुरन्स कंपनीकडून काय करून घेऊ शकतो, ती अमाऊंट वसूल करून घेऊ शकतो. म्हणजे ते काय करतात की आपल्याला ते काढायची गरज नाहीये, बरोबर आहे. पण त्याने काय सांगितलं की त्यांच्यानुसार ते काय करतात, जसं की रेट ऑफ इंटरेस्ट ते त्यांच्यानुसार लावू शकतात, त्याचप्रमाणे त्यांचे जे काही अमाऊंट आहेत, एक्स्ट्रा फॉर्म फी, असे एक्स्ट्रा काही चार्जेस ते त्यांच्या ते मतानुसार लावू शकतात. हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे अदर चार्जेस, ह्याच्यावरतीच डिपेंडेड आहे तो पॉईंट, की अदर चार्जेस जसं तुम्हाला मी सांगितलं की आता तुम्ही लोनसाठी अप्लाय करताय बघा, तुम्ही नॅशनलाइज बँकमध्ये अप्लाय करताय, तुम्हाला काही एक्स्ट्रा पे करावं लागत नाही, बरोबर आहे. पण तुम्ही एखाद्या समजा एखाद्या कोणत्या पतफेडीमध्ये गेलात किंवा एखाद्या कोणत्या तुम्ही बजाज फायनान्सचा मोबाईल विकत घेतलात, तुम्हाला ते काय करतात, काही एक्स्ट्रा अदर चार्जेस जातात, जसे हे इन्शुरन्स आहे, बरोबर आहे. काही तुम्ही गोल्डसाठी विकत गेलात किंवा नवीन अकाउंट ओपन करायला गेलात, काय करतात ते काही फॉर्म फी घेतात, बरोबर आहे. की तुम्हाला सभासद करून घेण्यासाठी आमचे जे काही पैसे आहेत ₹500 ₹1000 ते सुद्धा तुम्हाला कधी कधी पे करायला लागतात. त्यांचे फॉर्म फी असतात. इव्हन गोल्ड सुद्धा काढलं ते त्याचा सोनाराचा जो भाव असेल जो हे चेक करणार आहे त्याचे सुद्धा ते काय करतात, पे तुम्ही तुमच्याकडून काढून घेतात किंवा त्यांचे काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत ते सुद्धा ते काय करतात त्याच्यातून कट करतात. तुम्हाला तुम्ही सांगितलं की मला 20,000 याच्यावरती लोन करायचे म्हणजे गोल्डवरती, बरोबर. कोणते 20,000 देतील का? नाही. ते तुम्हाला 19,840 अशी अमाऊंट आहे की तुम्हाला 200 300 समथिंग ते काय करतात, एक्स्ट्रा चार्जेस घेऊन त्यांची अमाऊंट त्यांच्याकडे, हे त्यांच्यावर डिपेंड असतं की तुम्हाला लोन प्रोव्हाइड करणार आहेत कन्झ्युमर फायनान्समध्ये. ते सांगितलं की जे कन्झ्युमरसाठी जे लोन पाठवणार आहेत ते काय करतील, हे जे बाकी जे आहेत इन्स्टिट्यूशन्स ते तुम्हाला काय करतात, एक्स्ट्रा चार्जेस घ्यावे लागतात आणि त्यांचे एक्स्ट्रा चार्जेस हे त्यांच्यावरती डिपेंड असतात. आता तुम्ही असं सांगू शकत नाही की आम्ही अगोदर ह्या ठिकाणी आम्ही अप्लाय केलं, तिथे आम्हाला एवढे चार्जेस घेतले नाही, मग तुमचे चार्जेस एवढे का? ते त्यांचे चार्जेस स्वतः ठरवत असतात की किती त्यांना चार्जेस कस्टमर कडून त्यांच्या किंवा कन्झ्युमर कडून त्यांना किती घ्यायचे आहेत, हे त्यांच्यानुसार असतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट आहे ह्याच्यामध्ये मोड ऑफ पेमेंट. आता मोड ऑफ पेमेंट म्हणजे काय सांगितलं ह्याच्यामध्ये, द इन्स्टॉलमेंट फ्रॉम इंडिव्हिज्युअल कस्टमर आर कलेक्टेड ॲट द टाइम टू पर्चेस ऑफ ट्रान्झॅक्शन इन द फॉर्म ऑफ पोस्ट ऑफ चेक्स. आता मोस्ट ऑफ टाइम काय करतात की त्याच्यामध्ये मोड ऑफ पेमेंट काय असू शकतात, एक तर कॅश येऊ शकतात, तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमधून ते पैसे कट करून घेतात, किंवा तुम्ही समजा तुम्ही ते पैसे भरलेत नाही तर तुम्हाला सुरुवातीला तुम्ही काय करता, 3 to 2 चेक्स त्यांना तुम्ही देता, बरोबर आहे. ते सांगतात की तुमचे 3 चेक आमच्याकडे बँक चेक तुम्ही देऊन ठेवा, तुम्ही आमच्याकडे जर लोन देताय. इव्हन बाईक घेताना सुद्धा तसं असतं, बाईक तुम्ही घ्या हप्त्यावरती, तुम्हाला 3 चेक द्यावे लागतात. म्हणजे काय की तुम्ही जर एखादा पेमेंट केलीच नाही तर तुमची त्याच्यातून ते काय करू पेमेंट घेऊ शकतात. आणि समजा तुम्ही पेमेंट करताय डे टू डे व्यवस्थित त्यांचं इन्स्टॉलमेंट पे करताय, त्याची पेमेंट म्हणून कशी असणार आहे, एक डायरेक्ट अकाउंटमधून ते लोक काय करतात, कट करून घेतात, बरोबर आहे. किंवा ते काय सांगतात की तुम्हाला काय करायचं, जे बजाज फायनान्स जे आहे ते सुद्धा ते त्याचप्रमाणे अकाउंटमधून कट करून किंवा तुमच्या चेकनुसार जे काय करू शकता तुम्ही कट करून घेऊ शकता. किंवा किंवा कधी असं असतं की मोड्स ऑफ चेक असं पण सांगितलेलं आहे की तुम्ही 5 चेक देताय आणि ते 5 इन्स्टॉलमेंट आहे, 5 इन्स्टॉलमेंट. तुम्ही काय सांगा त्याला, महिन्याच्या 1 तारखेला किंवा महिन्याच्या 10 तारखेला आमची सॅलरी झाल्यानंतर तुम्ही तो प्रत्येकी एक चेक प्रत्येक महिन्यात तुम्ही काय करा, विड्रॉवलसाठी टाका. म्हणजे असे पण काही मोड असू शकतात जेणेकरून त्यांचं काय होतं, पेमेंट मोड होतं. हे सांगितलेलं आहे टर्म्स ऑफ कन्झ्युमर फायनान्स मध्ये. समजलेत काही पॉईंट ज्यात मी घेतलेत वैभवी? हा सर. ओके. त्याच्यानंतर आहे आपला नेक्स्ट पॉईंट, प्राइसिंग ऑफ कन्झ्युमर फायनान्स. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, प्राइसिंग ऑफ कन्झ्युमर फायनान्स 2 ते 3 पॉईंट सांगितले त्याच्यामध्ये. रेट ऑफ इंटरेस्ट, आता ते सांगितलं की त्यांच्या प्रोडक्टनुसार त्यांनी काय सांगितलं की त्यांचे जे रेट्स असतील किंवा त्यांचे जे अमाऊंट ऑफ इंटरेस्ट असतील ते काय करणार, ते लोक सांगणार आहेत. त्याच्यासाठी म्हणजे नॉन, आणि ह्याच्यामध्ये कशी बात चालली आपली कन्झ्युमर फायनान्स बद्दल, जे आपल्याला बाकीच्या इतर ह्याच्याकडून भेटतं. आपल्याला आता नॅशनलाइज बघत नाही होतं, आपण फक्त दुसऱ्याकडून जे आपल्याला लोन प्रोव्हाइड करतात कोणतेही प्रोडक्ट घेण्यासाठी. मग हे 100% काय करतात, वेगवेगळ्या पद्धतीने काय करतात, इंटरेस्ट त्यांचा असतो तो कलेक्ट करतात, बरोबर आहे. मग समजा एखादा सांगत की तुमचा जो हप्ता आहे 1200चा आहे, बरोबर, ह्याच्यावर तुम्हाला एवढे पे करायचे आहे, पण तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करून बघतात त्याच्यापेक्षा काही थोडी अमाऊंट जास्त जात असते. मास्टर सुद्धा होऊ शकते, त्यांच्यानुसार ते काय करतात, इंटरेस्ट लावतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, डिफॉल्ट ऑफ रिस्क प्रीमियम. त्याच्यात काय काही काही रिस्क सुद्धा आहेत किंवा काही असं सांगितलंय की तुम्हाला एंड ऑफ टाइम तुम्ही जर 1 ते 2 हप्ते चुकवलेत त्यांची, बरोबर आहे. बघा मोस्टली तुम्ही जर हे अनुभव घेतला असेल कदाचित, किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा विचारा जे काम करतात बजाज फायनान्समध्ये. बजाज फायनान्सचा एक्झाम्पल देऊ शकतो तुम्हाला याच्यामध्ये, की बजाज फायनान्समध्ये काय करतात याच्यामध्ये, की काही जे त्यांचे कस्टमर आहेत ज्यांच्याकडून त्यांनी लोन घेतलेलं आहे, ओके, मग त्यांचे जे लोन कस्टमरचे आहेत ते काय करतात, तुमचं 1 किंवा 2 हप्ते जर तुमचे चुकले तर ते काय करतात, तुम्हाला त्याच्या सांगा ती पेनल्टी लावतात.
समजा तुमचं जर अमाऊंट 1000 असेल तर काय याच्यामध्ये रिस्क असू शकतं की नाही मी माझं 1 तारखेला किंवा 2 तारखेला माझा हप्ता कट होणार आहे, पण तो दुसऱ्या दिवशी झालाच नाही किंवा काही प्रॉब्लेम निर्माण झाले, माझ्या अकाउंटमध्ये तेवढा बॅलन्स सफिशियंट नव्हता जेव्हा त्यांना हप्ता, मग अशा वेळी ते काय करतात आपल्याला पेनल्टी लावतात. मग हेच आहे याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की ह्याच्यामध्ये काही आपल्याला रिस्क सुद्धा बघावे लागू शकतात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला तो आहे मार्केटिंग अँड इन्शुरन्स ऑफ कन्झ्युमर फायनान्स इन इंडिया. त्याच्यामध्ये इन सिम्पल लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगतो फक्त हा पॉईंट की ह्याच्यामध्ये काय होतं की जसं तुम्हाला मी सांगितलं की जेव्हा जेव्हा आपण मोठी रक्कम घेतो किंवा आता हे स्मॉल रक्कम जरी ह्या लोकांनी आपल्या आता करायला चालू केले की मोठी रक्कम जरी असेल आणि काही समजा त्याचं लोन असेल तर काय करतात ते लोक सगळ्यात पहिले त्याच्यावरती इन्शुरन्स काढून घेतात. पहिले इन्शुरन्स प्रोडक्टच व्हायचं, मग आता इन्शुरन्स मोस्ट ऑफली प्रोडक्टचं होत नाही, त्या पर्सनचं करून घेतात. कारण का तर तुम्ही ते इन्शुरन्स त्या पर्सनचं केलं तर काय होतं समजा त्याला काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही ती इन्शुरन्स कंपनीकडून काय करू शकता अमाऊंट तुम्ही दुसरं करून घेऊ शकतो. हे सांगितलं आहे की मोठ्या अमाऊंट सुद्धा काय करतात त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत तसं त्यांचे जे लोन्स आहेत त्यांच्याकडून काय करतात इन्शुरन्स कंपनीकडून घेऊ शकतात. ठीक आहे, सो हे एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर आपण जो ह्याच्यामध्ये काही पॉईंट तुम्हाला सांगणार आहे तो आहे पहिला आपला कन्झ्युमर फायनान्स इन्शुरन्स. जो आता मी तुम्हाला सांगितला हे पैशाचं ते काय करतात ते पैसे कसे वसूल करायचे इन्शुरन्स कंपनीकडून ते डायरेक्टली ते काय करतात घेत असतात. म्हणजेच काय की डीलरशी कॉन्टॅक्ट न करता समजा काही अडचण निर्माण झाली किंवा व्यक्तीची डेथ जरी झाली तर ते पैसे त्याच्याकडून कसे घ्यायचे असतात हे डायरेक्ट कंपनीला असते. ठीक आहे, त्याच्यानंतर जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये त्याला काही केसेस ऑफ फेवरिंग कन्झ्युमर फायनान्स आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रमोशन ऑफ सेव्हिंग हॅबिट. आता जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की मोस्ट ऑफ लोक काय करतात त्यांच्याकडे आता हे झालं 4% पण काही लोक असं असतात की जे गव्हर्नमेंट टॅक्स पे करतात. ओके, तुमचं चालूच आहे टॅक्सेशन सब्जेक्ट, जे गव्हर्नमेंट टॅक्स पे करतात. मग टॅक्स पे करत असताना त्यांच्याकडे एवढी रक्कम आहे की ते प्रोडक्ट इझिली परचेस करू शकतात. पण ते लोक काय करतात मग असे काही लोन काढतात की त्यांना टॅक्स मध्ये काय भेटेल बेनिफिट भेटेल. ओके, काय भेटेल तर टॅक्स मध्ये बेनिफिट भेटणार आहे. कारण का त्याचं रिझन काय असणार टॅक्स बेनिफिटचं, कारण ते काय करतात ते लोन दाखवतात त्याच्यावरती की आम्ही आमचं जे एवढं प्रोडक्ट आहे पण त्याचं ते बेनिफिट त्याला कसं भेटतं टॅक्स मध्ये भेटतं. हे त्यांनी सांगितलं आहे की काही प्रमोशन सेव्हिंग हॅबिट आहे त्याच्यामध्ये की काही तुम्हाला काय करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स लोन काही लोनवरती वस्तू घेऊन तुम्ही काय करू शकता तुमची सेव्हिंग दुसऱ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे काही अमाऊंट चांगल्या पद्धतीने भेटू शकते. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला ह्याच्यामध्ये असं सांगितलं आपल्याला की पोझिशन्स ऑफ गुड. म्हणजे ह्याच्यानंतर काय सांगितलंय तुम्हाला की बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की पोझिशन्स ऑफ गुड ऑर आफ्टर गिव्हिंग युअर अमाऊंट टू युअर कंपनी ऑर द कन्झ्युमर फायनान्स दे गिव्ह युअर ॲसेट बॅक टू युअर नेम. म्हणजेच काय सांगितलं याच्यामध्ये की तुमची जी अमाऊंट आहे तुम्ही पे पूर्ण केल्याच्या नंतर तुमची जी पूर्ण आता समजा एखाद्याने बाईक विकत घेतली बरोबर आहे आणि एखादी काय करते की जोपर्यंत तुम्ही त्याचे पूर्ण हप्ते पूर्ण इन्स्टॉलमेंट तुम्ही पे करत नाही तोपर्यंत ती काय नसते त्याच्या इन्शुरन्स कंपनीच्या नावावरतीच असते म्हणजे त्याच्या नावावरती असते, त्या व्यक्तीच्या नावावरती होत नाही. मग अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही पूर्ण रक्कम त्याची पे कराल पूर्ण इन्स्टॉलमेंट तुम्ही पे कराल तेव्हा तुम्ही ती जी बाईक आहे ती काय होऊ शकते तुम्ही तुमच्या नावावर करते. मग याचा अर्थ काय सांगितलं तुमची की जोपर्यंत तुमचे हप्ते चालू आहेत ते हप्ते पूर्ण झाल्याच्या नंतर तुमची ॲसेट काय होते तुमच्या नावावरती होते. म्हणजे तुमची जी पण काही वस्तू असेल कोणताही प्रोडक्ट असेल तो पूर्ण झाल्याच्या नंतर काय असतो तुमच्या नावावरती होतो. त्याच्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट आहे रिलीफ इन केस ऑफ इमर्जन्सी. त्याच्यामध्ये काय आहे की रिलीफ कशापासून भेटते आणि काय इमर्जन्सी मध्ये भेटतं तर ह्याचा पॉईंट एवढाच आहे कन्झ्युमर फायनान्सचा की फायनान्सचा अर्थ काय की तुम्हाला काही लोन प्रोव्हाइड करतात. तर हे लोन कसं प्रोव्हाइड होईल तुम्हाला जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की क्रेडिट कार्ड बरोबर आहे. मी सांगितलं होतं हे एक्झाम्पल की कंझ्युमर क्रेडिट इज गिव्हन द बेस्ट एक्झाम्पल इन क्रेडिट कार्ड्स हेल्प टू कस्टमर फुलफिल देअर नीड्स. आता काही अशा गरजा आहेत तुमच्या की तुम्हाला ते मध्येच उद्भवल्या जेणेकरून ते काही तुम्हाला करायचंच आहे कम्प्लीट हेल्थ रिलेटेड इश्यू काही तुम्हाला निर्माण झाली आणि इन केस तुमच्या जर अमाऊंट मध्ये तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या खिशात तेवढी अमाऊंट असेल सफिशियंट की तुम्ही त्या टायमाला तुम्ही पे करू शकता. मग अशा ठिकाणी तुम्हाला काय हेल्प होऊ शकतं तुमची क्रेडिट कार्डची हेल्प होऊ शकते. मग हेच पॉईंट सांगितलं आहे की तुमच्या इमर्जन्सीच्या वेळी तुम्ही क्रेडिट कार्ड तुम्ही काय करू शकता इमिडिएट तुम्ही यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला फंड्स तुम्हाला काय होतं तुमचं मॅनेज होऊन जाईल तेवढा आणि आफ्टर द एंड ऑफ मंथ तुम्ही काय कराल ती अमाऊंट पे कराल मग विथ सम इंटरेस्ट मग त्यात तुम्हाला काय होऊ शकते उपयोगी पडू शकते क्रेडिट कार्ड. मग हे एक सांगितलं याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण सांगितलेला आहे रिलीजिंग ऑफ अवर ड्रीम्स. आता ह्याच्यात काय सांगितलं की बघा जसं तुम्हाला मागाशी मी सांगितलं की एखादे ह्याचं एक्झाम्पल देऊन पोअर फॅमिलीचं की एखादी जे काही ड्रीम्स आहे की त्याला कोणता प्रोडक्ट आहे पण ते तेवढं वॅल्यू करू शकत नाही तेवढं विकत घेऊ शकत नाही आहे
पण हे कशामुळे शक्य होतं? कन्झ्युमर फायनान्समध्ये. की ते काय करतात की प्रत्येक ठिकाणी त्यांची लाईफ ऑफ त्यांची जी स्टाईल आहे म्हणजे राहायची ती काय त्यांनी चांगल्या प्रकारे करून घेतलंय. ठीक आहे, एखाद्या तुम्ही कोणत्याही घरात जा बघा तुम्हाला तिथून टीव्ही, फ्रीज हे दिसेल. बरोबर आहे. हे कधी कधी काय शक्य झालं की कन्झ्युमर फायनान्समध्ये सुद्धा शक्य झाले. म्हणजे त्यांचे काय जे ड्रीम्स आहेत ते ह्याच्यामध्ये पूर्ण होतात. हेच त्यांनी सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये की तुमचे जे काही ड्रीम्स असतील, तुमचे काही जे क्रेडिटमध्ये काय होऊ शकतं ते पूर्णपणे पुरं होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. त्याला जोडून आहे. जसं ड्रीम्स कम्प्लीट झाल्या म्हणजे काय झालं तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय झालं? चांगली झाली. बरोबर आहे. तोच पॉईंट सांगितला आहे तुमचं की एबिलिटी टू हॅव ऍक्सेस टू द कम्फर्टेबल मीन्स लिव्हिंग नॅचरली अँड इन्क्रीज देअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. हे कम्प्लीट कधी होणार आहे? जेव्हा तुमचे ड्रीम्स पूर्ण होतील. बरोबर आहे. ड्रीम्स पूर्ण झाले कशाच्या ह्याच्यात? कन्झ्युमर ऑफ फायनान्स. अशा वेळी काय होतं की तुमचे ड्रीम्स कसे पूर्ण होतात? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कशी सुधारते की तुम्ही जेव्हा लोनसाठी अप्लाय करता किंवा काही एखादं प्रोडक्ट तुम्ही लोनवरती घेता. बरोबर आहे. मग म्हणतो की नाही ह्याच्या घरात खरंच ह्याच्या घरात काय आहे? फ्रीज आहे, टीव्ही आपण बोलतो. म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत चालली, चांगली होत चालली आहे. मग हाच अर्थ आहे. मग हे शक्य झाले फिनान्समध्ये. पण त्यांनी काय केले त्याची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय केली? थोडक्यात चेंज केलेली आहे. ठीक आहे. सो हे पॉईंट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे आपला इफेक्टिव्ह स्टॉक मॅनेजमेंट. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की ह्याच्यामध्ये काय होतं कन्झ्युमर फायनान्समध्ये की आपले जे ओल्ड प्रोडक्ट आहेत ते इझिली सेल करण्यासाठी हेल्प होतं. समजा एखाद्याकडे ओल्ड स्टॉक खूप वेळापासून पडून आहे. बरोबर आहे. एखादा न्यू स्टॉक परचेस करण्यासाठी काही अमाऊंट लागते. मग जोपर्यंत ते ओल्ड स्टॉक जातो तोपर्यंत न्यू स्टॉक परचेस करू शकत नाही अशा ठिकाणी. बरोबर आहे. मग काय होतं काय मग तो सुद्धा काय करू शकतो हे फायनान्स घेऊन आपलं प्रोडक्टसाठी फायनान्स घेऊन तो काय करू शकतो लोनवरती नवीन प्रोडक्ट विकत घेऊ शकतो. मग जेव्हा त्याचे काही ओल्ड प्रोडक्ट्स बाकीचे रिमेनिंग प्रोडक्ट जेव्हा सेल होतील तेव्हा तो काय करू शकतो ते अमाऊंट पे करू शकतो जेणेकरून त्याचा बिझनेस काय होणार आहे चांगल्या पद्धतीने काय होत राहणार आहे रन होत राहणार आहे. ठीक आहे. सो त्याच्यानंतरचा आपला जो नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये तो आहे केसेस अगेन्स्ट कन्झ्युमर फायनान्स. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे आपला इम्प्लिसिव्ह ऑफ बाईंग. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला की काही इफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे. सो इफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत की तुम्ही काय करू शकता की तुम्हाला बाय करण्यासाठी खूप इझी होतात. मग हे इझी होत असताना काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये की समजा तुमच्याकडून काही तुम्ही प्रोडक्ट बाय केलं नाही काही तुमच्याकडून काही इन्स्टॉलमेंटला चुका होतात. तुम्ही हे प्रोडक्ट काही कालानंतर तुम्ही काय करू शकता जेव्हा काही आफ्टर सम मंथ तुम्ही काय करू शकता 1 ते 2 महिने वेळ मागून तुम्ही ती अमाऊंट नंतर पे करू शकता. मग हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे ह्याच्यामध्ये काही अजून 4 ते 5 पॉईंट आहेत. मग आपला हा चॅप्टर संपेल. आपण हा चॅप्टर आणि न्यू चॅप्टर उद्याला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही आणखी आहेत पॉईंट्स ते मी घेणार आहे. सोबत नेक्स्ट लेक्चरला बघू. आतापर्यंत समजलं का जेवढं घेतलं तेवढं? हा सर समजलं. कोणता पॉईंट नाही समजलाय आतापर्यंत? समजलं का कन्झ्युमर फायनान्स किंवा टर्म्स ऑफ कन्झ्युमर, इलिजिबिलिटी, गॅरंटी, टेन्युअर ॲसेट म्हणजे एखाद्या ॲसेटवरती आपण लोन अप्लाय करतो. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट त्यांच्यानुसार रेट ते काय करतात लावतात इंटरेस्टचे. म्हणजे तुम्ही गोल्डचे एक्झाम्पल दिलं होतं मी ह्याच्यात. अदर चार्जेस सांगितले त्यांचं डॉक्युमेंटेशन चार्जेस वेगळा असतो. दुसरे प्रोसेसिंग फी ते लोक वेगळे घेतात. मोड ऑफ पेमेंट मग तुम्ही कसं पे करू शकता तुम्ही डायरेक्ट अकाउंटमधून पैसे कट होतात किंवा डायरेक्टली तुम्ही काय करता तिथे त्यांना चेक्स देऊन ठेवता की तुम्ही ह्या तारखेला 10 तारखेला तुम्ही आमचा चेक टाका विड्रॉवलसाठी आमची अमाऊंट जेव्हा आमच्या अकाउंटमध्ये असेल तेव्हा विड्रॉ होईल. म्हणजे काही तुम्ही चेक्स बेसिकली तुम्ही काय करू शकता घेऊ शकता. रेट ऑफ इंटरेस्ट बद्दल सांगितलं. रिस्क कसं असू शकतो ते सांगितले तुम्हाला. त्यानंतर इन्शुरन्स बद्दल सांगितलं आहे की कन्झ्युमर फायनान्स इन्शुरन्स का इम्पॉर्टंट आहे. कशी अमाऊंट तुम्ही एखाद्याला समजा काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कशी अमाऊंट करून परत घेऊ शकता. त्यानंतर सांगितलं तुम्हाला प्रमोशन ऑफ सेव्हिंग हॅबिट्स. तर 50,000 असतील एकाकडे बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट जो खरंच रिच आहे ना टॅक्स बेनिफिट पाहिजे. मग अशा वेळी तो प्रोडक्ट संपूर्णच काय करतो लोन बाय करून डायरेक्टली अमाऊंट घेत नाही. बघा मोठे मोठे लोक असंच करतात. काय करतात आपलं लोन दाखवतात जेणेकरून काय होईल लोन अमाऊंट असेल तर आपला टॅक्स बेनिफिट भेटेल. मग हे एक त्याचा उपयोग सांगितला. त्याच्यानंतर सांगितला होता तुमचा की तुमची बाईक जोपर्यंत पूर्ण इन्स्टॉलमेंट मध्ये पे होत नाही हे एक एक्झाम्पल सांगितलं होतं की पोल्युशन ऑफ गुड्स तुमच्या नावावरती होत नाही. तो प्रोडक्ट तोपर्यंत तुमच्या नावावरती होत नाही. रिलीफ इन केस ऑफ अन एमर्जन्सी. ह्याच्यामुळे तुम्हाला मी काय सांगितलं की जो तुमचं क्रेडिट कार्ड ह्यावेळी तुम्हाला उपयोगी देऊ शकतो. बरोबर आहे. ते इथे एक्झाम्पल दिलेलं आहे सांगितलंय तसं क्रेडिट कार्ड हेल्प टू कस्टमर टू फुलफिल देअर नीड्स इन केस ऑफ अनफॉर्च्युनेट एमर्जन्सी केसेस. मग एमर्जन्सी टाइमात तुम्हाला काय होऊ शकतं क्रेडिट कार्डचं यूज होऊ शकतं. त्यांचं रिलीज ऑफ ड्रीम्स जे ह्याच्यामध्ये काय शक्य झाले कन्झ्युमर फायनान्समध्ये तुमचे ड्रीम्स हे खूप इझिली कम्प्लीट होत आहेत. बरोबर. त्याच्यामुळे तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जो खालचा पॉईंट आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं होत चाललेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे प्रमोटिंग ऑफ
सॉरी इफेक्टिव्ह ऑफ स्टॉक मॅनेजमेंट अँड प्रमोटिंग, म्हणजेच की एखादा ओल्ड स्टॉक असेल एखाद्याकडे, तर तो विकत न जाता त्याचे नवीन स्टॉक घ्यायचा अमाऊंट तेवढी इन्सफिशियंट होत नसेल, तो सुद्धा काय करू शकतो, लोनला अप्लाय करू शकतो. ठीक आहे. अजून काही समजलं नाही काय पॉइंट मध्ये? वैभवी, अंकिता, हॅलो. हा सर समजलं. पक्का ना? हो. ठीक आहे. मग काय असं असं कोणता पॉईंट समजला नसेल तर विचारा. ठीक आहे. मेसेज केला तरी चालेल, फोन केला तरी चालेल. नो नो इश्यू अबाउट दॅट. ठीक आहे. चला, थँक्यू.